नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव YouTube मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र येथे तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर जर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा। तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी तुरीचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे। व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 19 जानेवारी 2026 मध्ये लातूर मध्ये लाल तूर 2925 ची आवक कमीत कमी 6840 रुपये, जास्तीत जास्त 7651, सर्वसाधारण 7350 रुपये। ते अकोला मध्ये लाल तूर 1806 ची आवक कमीत कमी 5500 रुपये, जास्तीत दर 8060, सर्वसाधारण 8060। असे अमरावती मध्ये लाल तूर 1153 ची आवक कमीत कमी 10750 रुपये, जास्तीत दर 7451, सर्वसाधारण 7100 रुपये। तसेच धुळीमध्ये लाल तूर 51 ची आवक कमीत कमी 5200 रुपये, जास्तीत दर 7410, सर्वसाधारण 6700 रुपये। तसेच मालेगाव मध्ये लाल तूर 80 ची आवक कमीत कमी 5411, जास्तीत दर 6622, सर्वसाधारण 6550 रुपये। तसेच चिखली मध्ये लाल तूर 650 ची आवक कमीत कमी 6000 रुपये, जास्तीत दर 7536, सर्वसाधारण 6760 रुपये। तसेच नागपूर मध्ये लाल तूर 43 ची आवक कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत दर 7411, सर्वसाधारण 6183। तसेच वाशिम मध्ये लाल तूर 600 ची आवक कमीत कमी दर 6725, जास्तीत दर 7600, सर्वसाधारण 7250 रुपये। हे होते 19 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र येथील तुरीचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।